महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका सुषमा देवी, जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. सुषमा देवी आपल्या समोर एक गीत सादर करतात. कुणाचं गाणं नाही आवडलं तर रामलिंगाचं गाणं फार आवडायचं आणि मी बसून त्यांचं गाणं ऐकायचं. इतकं छान म्हणजे ते जुन्या चालीवरती भावगीत व्हायचे. लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर यांचे जे भावगीत निघत होते त्या भावगीताच्या त्यांना भावलं तर त्याच्यावर गाणं त्यांनी लिहिलं आणि गायलं. आम्ही लय दिवस संगती होतो. अण्णा, रामलिंग दादा, मैनाबाई, वैशालीबाई, बरेच लोक आम्ही संगती असायचो त्यावेळेला. तर मला दादांचंच गाणं आवडायचं. आता माझा कवी मला सोडून गेलाय. तुमच्यावर गाणं लिहिणारा कोणीच नाही मला, आणि अण्णाने मी मला दिलं नाही. मी माझं फेमस रेकॉर्ड गाते तुमच्यासाठी, फेमस रेकॉर्ड गाते तुमच्यासाठी. माझी भगिनी, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका, माझी छोटी भगिनी, महाराष्ट्राची ख्यातनाम गायिका मैनाबाई कोकाटे यांनी 200 रुपये देऊन पुरस्कृत केलं. मी त्यांची आभारी आहे. त्या सुद्धा शुभेच्छा देऊन गेल्या, कारण त्यांचा आवाज बसलेला आहे. मेल्या मग बोलत्या याच गाण्यासाठी एवढंच, याच गाण्यासाठी. अरे ज्याच्यामुळे तुझी मानवर माझे बंधू, माझे जीवलग बंधू 79
वर्षापासून माझ्या जीवाला जीव देणारे एक जोडी फुटली त्यांच्यात ती, परंतु आम्ही दोघे आहोत. यांनी मला खूप खूप सांभाळलं मुंबईमध्ये आणि खूप कार्यक्रम व्हायचे आमच्या दोघांचे. तसेच माझे बंधू नाव माझ्या लक्षात विक्रम मोरे जी रमेश थोरात याचं गाणं गायलंय मी. रेकॉर्डिंग झालं याचं गाणं मला वाटतं 2 वर्ष झाले काही. इतकं छान लिहिलं त्यांनी गाणं. नाही मुळमुळ रडायचं, नाही थंडगार पडायचं, नाही मुळमुळ रडायचं, नाही थंडगार पडायचं. गजानन थोरात यांनी 100 रुपये दिले, धन्यवाद. नाही मुळमुळ रडायचं, नाही थंडगार पडायचं. आता हत्यार काढायचं, आता हत्यार काढायचं. रमेश थोरात तुम्हाला कुठे गेला बरा तू? याचं गाणं आहे ते. अरे नाही मुळमुळ रडायचं, नाही थंडगार पडायचं. आता हत्यार काढायचं, आता पर्याय म्हणून आता हत्यार काढायचं, जातीवाद्याला फाडायचं. आता हत्यार काढायचं, जातीवाद्याला फाडायचं. आता हत्यार काढायचं, जातीवाद्याला फाडायचं. जातीवाद्याला फाडायचं. हे गाणं रमेश थोरात यांचं आहे आणि अजून एक गाणं 3 तारखेला गायचं आहे, रेकॉर्ड त्यांचं. अरे जा जगाला सांगा बाप माझा भीमराव बहुत अच्छी बात बताने जा रही हूँ हम सबके लिए कुसुमताई. भीम जी ने तुमको प्यार किया. सगळ्या समाजातल्या लोकांनी ऐकावं, बहुजनातल्या लोकांनी ऐकावं. भीमजी ने तुमको प्यार किया, तुमने क्या किया? भीमजी ने तुमको प्यार किया, तुमने क्या किया? जीवन भी ये निसार किया, तुमने क्या किया? जखड़े थे जखड़ के रखने वालों से, जखड़ के रखने वालों से डंके की चोट पर, जखड़ के रखने वालों से डंके की चोट पर भीम ने लाठीचार्ज किया, तुमने क्या किया? बहुजन समाज सारा जो फंसा था कवर में, बहुजन 56 के बाद पहले बहुजन समाज सारा जो फंसा था भंवर में, भीम जी ने बेड़ा पार किया, तुमने क्या किया? फुले शाहू के बाद में भीम जी ने अंत तक म्हणजे शेवटपर्यंत, शाहू फुले के बाद में भीम जी ने अंत तक हर काम धुआंधार किया, तुमने क्या किया? उस दौरे गुलामी में भी, उस दौर की बात है 56 के पहले की, उस दौरे गुलाम में भी झूठों के सीने पर प्रहार पे प्रहार किया, क्या किया? शेवट
मनोज राजा कल थे, मनोज राजा कल जो थे नंगे भूखे, मनोज राजा कल जो थे नंगे भूखे, भिंजी ने मालदार किया, तुमने क्या किया? अहो मिळत नव्हतं मिळत एका वेळेचं ध्यान, दिलंय दान माझ्या बाबासाहेबा, युगाची तुझी होती देवाची, तोच संविधान जगाचा विचार, तोच संविधानामुळे जगाला विचारी, तोच संविधानामुळे जगाला विचारी, युगाची तुझी होती देवाची, संविधान जगाला विचारी, तोच संविधान जगाला विचारी, केलं दिवस पहिलं सारं, केले दिवस पहिलं सारं, केलं दिवस पहिलं सारं, जगात साऱ्यांच्या मोर, तू जगात साऱ्याचं मोर, तू जगात साऱ्याचं मोर, हातात देणार अर्धा जगाला सांगा बाप्पा जमला राम बेडे जगाला चांगला बाप्पा जमिनराव रामसिंह बेडकर, जगाला चांगला बाप्पा जमिनराव रामसिंह बेडकर. सगळ्यांना गायला मिळालं पाहिजे. हे गाणं होतं जा जगाला सांगा, चंदन कांबळेजी आळंदीचे. समतुल्य फाउंडेशन परत एकदा 200 रुपये आले, मी त्यांचे आभारी आहे. आणि आपल्या मधून आज माझे बंधू शंकरजी कांबळे, त्यांचे काय मी जास्त गाणी गायली नाही, सामन्यामध्ये थोडंसं लिहून द्यायचे ते पण बरं वाटायचं. माणूस जिवंत आहे तोपर्यंत बरं वाटतं, पण गेल्यानंतर वाईट वाटतं. त्यांना मी माझ्या परिवारातर्फे श्रद्धांजली वाहते. जय भीम. फार सुंदर गाणं सुषमादेवी यांनी सादर केलं. या ठिकाणी काँग्रेसचे विष्णू गायकवाड